जय जय रघुवीर समर्थ। सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरो श्रीजगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। शुकात् सारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते। जय जय रघुवीर समर्थ। प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते। या संत समागमाला वरती असणारे कीर्तनकार आहेत त्या सर्वांच्या चरणी वंदन करते। सर्व श्रोते जे आहेत त्या श्रोत्यांना सप्रेम अभिवादन करते। या संत समागमचे सर्व असणारे शास्त्रीजी त्यांच्याही चरणी वंदन करते आणि आपलं आजचं चिंतन जे आहे ते चिंतन चालू करू। गेले 2 दिवस आपण कठोपनिषदावरती काही चिंतन करतोय। आज ते चिंतन जे आहे ते थोडं पुढे घेऊया। उपनिषदाचं चिंतन भरतोय। आज दुपारचं जर प्रवचन डॉक्टर लाडांचं ऐकलं असेल तर लक्षात आलं असेल की विश्वाची उत्पत्ती कशी झाली तिथून तो सुरुवात विषय झाला आणि मला वाटतं आपलाही आजचा थोडा विषय तोच आहे। जर दुपारचं ऐकलं असेल तर तोच विषय थोडा पुढे आहे, फक्त वेगळ्या भाषेमध्ये मांडणी केली आहे। कारण संतांची भाषा आणि उपनिषदांची भाषा मुळामध्ये देववाणी आणि प्राकृतवाणी ह्यामधला तो फरक आहे। कालपर्यंत आपण बघितलं की यमराज जे आचार्य म्हणून नचिकेत गुरु शिष्य म्हणून त्यांच्यासमोर बसलेला आहे आणि गुरुदेव म्हणून कोण आहेत तर ते यमदेव आहेत किंवा यमराज आहेत, आचार्य म्हणून आहेत। 3रा वर मागितलेला आहे आणि पुन्हा पुन्हा त्याला पुष्कळ प्रलोभनं दाखवलेली आहेत आणि प्रलोभनं दाखवली तरी हा मुलगा काही त्याला बळी पडलेला नाही आहे। आणि मग आता यमराजांनी आचार्यांनी ठरवलं की याला ही विद्या द्यायची आणि मग सांगितलं की कसं आहे, देणारा कसा आश्चर्यवान आहे, ऐकणाराही कसा आश्चर्यवान आहे। हे सगळं सांगता सांगता हळूहळू तत्त्वज्ञान जे आहे ते तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात केली आणि मग मन म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय, हा सगळा विचार आपण काल हळूहळू बघितला। मग ओंकार हे काय आहे, ते श्रेष्ठ आलंबन आहे। ओंकार हेच ब्रह्म आहे, ओंकार हे श्रेष्ठ आलंबन आहे आणि म्हणूनच ओम इति अक्षरम ब्रह्म ओम इति एतद आलंबनम हा सगळा विचार आपण बघितला। आणि मग असं हे आत्मस्वरूप जे आहे ते आत्मस्वरूप प्रवचन ऐकून किंवा प्रवचन करून मिळतं का, तर नाही। ते प्रवचन ऐकूनही मिळणार नाही किंवा प्रवचन करूनही मिळणार नाही। आणि म्हणून कालची जी आपण शेवटचा मंत्र बघितलेला होता तो मंत्र होता नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुश्रुतेन। पुष्कळ श्रवण करून काही तो आपल्याला मिळणार नाही आहे, इथपर्यंतचा जो विचार आहे तो आपण काल बघितला। आणि मग ज्यांनी ह्या आत्म्याला स्वीकारलेलं आहे, ज्या शरीराने आत्म्याचं चिंतन करायचं ठरवलेलं आहे, या आत्म्याचा अनुभव मला आलाच पाहिजे, मी आता अनुभवामध्ये प्रविष्ट होईल असा ज्याच्या बुद्धीचा निर्णय आहे, असा त्या साधकाचं किंवा त्या भक्ताचं किंवा त्या अभ्यास करणाऱ्याचं शरीर जो आहे तो जणू काय आत्मा निवडतो असं म्हटलेलं आहे। आता जो निर्गुण निराकार आहे तो आत्मा निवडणार आहे का, हा तो निवडणार नाही आहे। पण ही भाषा आहे, आपण आधीच बघितलं की परमार्थाची जी भाषा आहे ती अध्यारोपाची भाषाच आहे। आणि मग या अध्यारोपाच्या भाषेमध्येच म्हटलंय की जणू काही असं जो शरीर आहे ते शरीर कोण निवडतं, तर तो आत्मा ते शरीर निवडतो आणि त्यालाच त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होते।
आणि मग ज्यांनी असं आत्मस्वरूप निवडलेलं आहे, जो आत्मचिंतन करतो, जो ब्रह्मचिंतन करतो, त्याच्याच शरीरामध्ये आत्मा प्रगट होतो. इथपर्यंतचा जो विचार आहे तो काल आपण पाहिला. आता आपण हळूहळू थोडं पुढे जाऊया. आणि मग सांगितलंय की आता ही जी विद्या आहे, ही ब्रह्मविद्या आहे, ह्याचा अनधिकारी कोण आहे? ह्याचे अनधिकारी याचा अर्थ ज्यांना ही जमणारच नाही आहे. आणि मग ते त्याच्यामध्ये कोण कोण आहेत की ज्यांच्या हातून अजून पापकर्म होत आहेत. मग आपल्याला असं वाटेल की आपण हे सगळं ऐकतोय म्हणजे आम्ही पाप करतच नाही आहोत का? असं नाही आहे. आम्ही पाप करत नाही आहोत असं नाही आहे. पाप याचा अर्थ आपल्या अगदी पाप पुण्याच्या फुटकळ कल्पना आहेत. पण पाप आणि पुण्य म्हणजे काय? व्यासांनी खूप छान त्याची व्याख्या केली आहे बरं का. सुभाषित मला वाटतं आम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. जी माझी कृती काय करते तर दुसऱ्या कोणाला जर ती त्रासदायी असेल तर ते पाप आहे, आणि जर ती सुखदायी असेल तर ते पुण्यकर्म असं म्हटलेले. इतकी व्यापक अशी ती पापपुण्याची व्याख्या व्यासांनी आपल्याला दिलेली आहे. मग आता लक्षात येईल की ज्यांनी पापकर्म टाकलेलं नाही याचा अर्थ पापकर्म चालू आहे, ज्याची इंद्रिय शांत झालेले नाहीत, असा ह्याचा अधिकारीच नाही असं सांगितलंय. मग केवळ शब्दज्ञानाने आत्मज्ञान होणार आहे का? तेही नाही. इथपर्यंतचा विषय आपण बघितला. आणि मग आता पुढे त्यांनी म्हटलंय की आत्म्याचा जो अनुभव आहे तो कोण कोण घेऊ शकणार आहे? मग वर्णाचा विचार केला बरं का. तिथे पहिल्या 2 वर्णांना हे सहज शक्य आहे असं त्यांनी म्हटलंय. मग आता इथे वर्णांना बाकीच्यांना ते शक्यच नाही असं नाही आहे. ते का शक्य नाही आपण बघूया की ज्याची वृत्ती नित्य सत्वस्थ आहे, याचा अर्थ जो सत्वगुणामध्ये आहे किंवा ज्याची वृत्ती, ज्याचा स्वभाव, ज्याचे व्यक्तिमत्व सत्वगुणांमध्ये अधिक आहे, याचा अर्थ जो सत्वगुणामध्ये नित्य असतो, सत्वस्थ असतो, अशी त्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी आत्मसन्मुख चटकन होते. दुसरं सांगितलंय की ज्याचा आपल्या देहावरती प्रेमच नाही आहे, देहावरती प्रेम नाही आहे, तोच कुठे जाणार आहे तर तो रणांगणावरती पराक्रम करायला जाणार आहे. याचा अर्थ ज्याची देहाच्या विषयी अनासक्ती नाही आहे तो ह्या आत्मसन्मुख होऊ शकणार आहे. आता 2 गोष्टी आपल्याला इथे लक्षात येईल की जर मला आत्मसन्मुख व्हायचं असेल तर 2 गोष्टी मला जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत. एक म्हणजे मला माझी वृत्ती सत्वगुणामध्ये ठेवली पाहिजे. 3 गुण आपल्यामध्ये आहेत. आपली प्रत्येक कधी रजोगुणात असतो, कधी तमोगुणात असतो, कधी सत्वगुणात असतो. 2 एक जेव्हा वरती असतो तेव्हा 2 दबलेल्या स्थितीत असतात. सगळे गुण कधीच नाहीसे होत नाहीत. पण वृत्ती सत्वस्थ ठेवणे याचा अर्थ सत्वगुणामध्ये ठेवणे, त्याची वृद्धी करणे, आणि त्याची जर वृद्धी झाली तर तो जीव किंवा तो साधक, तो भक्त आत्मसन्मुख होऊ शकतो. आणि म्हणून समर्थ दासबोधामध्ये म्हणतात बघा, सत्वगुणे ऊर्ध्वगती, सत्वगुणाने काय ऊर्ध्वगती आहे. रजोगुणे पुनरावृत्ती, रजोगुण असेल तर पुनरपि जननम पुनरपि मरणम ते आपल्याला फेर आहे. आणि तमोगुणे काय तर अधोगती आहे. तोच विचार इथे दिलेला आहे की आपल्याला वृत्ती काय ठेवायची तर सत्वस्थ ठेवायची आहे. आणि मग ती सत्वस्थ ठेवताना खूप छान डॉक्टर काका इथे म्हणतात की पंचभूताचे शरीर लक्षात घ्या. जो माझा पिंड शरीर बनलेला आहे, माझा स्थूल देह कशाने बनलेला आहे? पंचभूतांचे शरीर, माझी बुद्धीचे विवर. याच पंचमहाभूतांच्या शरीराच्या आतमध्ये विवर म्हणजे गुहा आहे. कसले आहे न कळण्यात की काय आहे तर माझी बुद्धीचे विवर. विवर म्हणजे एक अत्यंत सूक्ष्म अशी बुद्धिरूपी गुहा त्या ठिकाणी आहे. आणि त्या गुहेच्या पलीकडे कोण वस्ती करणार आहे? तेथ असती जीवेश्वर. तिथे या जीवाचा ईश्वर म्हणजेच तो जीवात्मा जो आहे तो कुठे राहणार आहे तर त्या बुद्धीच्या पलीकडे. काल आपण बघितलं काय काय आहे, म्हणजे जीव कोणाला म्हणतात, जीव संकल्पना कशी तयार होते काल आपण पाहिलं. तर या बुद्धीच्या पाठीमागे कोण आहे तर जीवेश्वर आहे. आणि असा बुद्धीच्या विवराच्या पाठीमागे तेथ असती जीवेश्वर भोगण्या भोग. आता हा ईश्वर जो आहे, हा जीवेश्वर जो आहे तो काय करतोय तर जीवाला भोग देणं किंवा जीवाला भोग न देणं हे दोन्ही कुणाच्या हातात आहे तर त्या आत्मस्वरूपाच्या म्हणजे ईश्वराच्या हातात आहे, जो बुद्धीच्या पाठीमागे आहे, ज्याला आपण आत्मा म्हटलेला आहे. आता तो प्रत्यक्ष काहीच करत नाही. काल आपण बघितलं आत्मा अक्रीड आहे, तो काहीच करत नाही, पण त्याच्या अधिष्ठानावरती सगळं घडणारं आहे. आणि आता
साध्या भाषेमध्ये बघितलं तर तो शिव आहे आणि तुम्ही आम्ही जीव आहोत. मग आता जीव आणि शिव किंवा जीव आणि जीवेश्वर हे दोघंही कुठे राहतात? त्यांनी सांगितलं की दोघंही हे या पंचभौतिक देहामध्ये. याचा अर्थ आपला हा स्थूल देह जो आहे तो पंचमहाभूतांनी बनलेला पंचभौतिक आहे. याच्यामध्येच कुठे आहेत? तर या बुद्धिरूपी गुहेमध्ये. कारण कोण राहतात या शरीराच्या आतमध्ये? जीवही राहतो आणि जीवेश्वर म्हणजे ईश्वरही राहतो. मग आता जीव काय करतो? हा जीव स्वतःला मी 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 म्हणतो, पण हा खोटा. तो तर या मी आहे, पण खरा मी कोणता आहे? तो शिव खरा मी आहे. आणि म्हणून तोतया असणारा मी हा जो जीव आहे हा सुख दुःख भोगतो, हा स्वतःला करता समजतो, हा स्वतःला भोगता समजतो. आणि हा जो खोटा मी आहे तोच आपण आपल्याला मी मी म्हणतो आणि तो आपल्याला अहंकाराने नाचायला लावतो. आता हा मी काय करतो? तर हा आम्ही इंद्रियांच्या साह्याने जगामध्ये जातो आणि नाना प्रकारचे भोग भोगतो. आता हे भोग कोणते? तर विषयांचे भोग आहेत. हे विषयांचे सगळे भोग भोगणारा कोण आहे? तर इंद्रियांच्या मार्फत भोग भोगणारा कोण असेल तर तो भोग म्हणजे जीव आहे. आता हे भोग सुद्धा कोणामुळे प्राप्त होतात? तर प्रारब्ध जेव्हा आपलं आहे त्या प्रारब्धानुसार आपल्याला सुखही मिळणार आहे आणि आपल्याला दुःखही मिळणार आहे. म्हणून लक्षात येतं जीवनामध्ये सुख दुःख दोन्ही आहे. अनुकूल संवेदना इति सुखम, प्रतिकूल संवेदना इति दुःखम. आणि म्हणून जीवनामध्ये सुख दुःख दोन्ही आपल्याला मिळतं. आणि ह्याचं देणारा कोण आहे? ह्याचा हिशोब ठेवणारा कोण आहे? तर तो जीवेश्वर म्हणजे तो शिव जो आहे आतमध्ये असणारा, किंवा तो जीवेश्वर ज्याला आत्मा म्हटलेला आहे, तर तो सगळं करतो. तो करता कोण आहे? करता जीव आहे, भोगता जीव आहे. हे सगळं जीव जरी करत असला तरी त्याच्या पाठीमागचा प्रेरणा चैतन्य कोणतं असेल तर तो जीवेश्वर आहे. आणि तो कोणताच भोग भोगत नाही. तो केवळ काय करतो? तर तो साक्षी रूपाने असतो. खूप छान दृष्टांत दिलाय. जसा नाटकाचा रंगमंच आहे, त्या रंगमंचावरती एक मागे दिवा आहे आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये त्या रंगमंचावरती संपूर्ण नाटक चालतं. अनेक नट तिथे येतात, अनेक लोक आपापली भूमिका करतात आणि तिथे जातात. तो दिवा, त्या दिव्याच्या प्रकाशात ते संपूर्ण नाटक चालतं. पण तो दिवा केवळ साक्षी रूपाने आहे. पण त्या नाटकामध्ये काय काय चालतंय? मग त्याच्यामध्ये आपण एखादा विनोदी प्रसंग असेल तर आपण हसू, दुःखद प्रसंग असेल तर आपल्या डोळ्यातून पाणी येईल. याचा अर्थ त्या त्या भावाशी तुम्ही आम्ही एकरूप होऊ. पण तो दिवा एकरूप होतो का? तो केवळ साक्षी भावानी आहे. तसा याच देहाच्या आतमध्ये असणारा जो जीवेश्वर आहे तो कसा आहे? तर तो साक्षी रूपानीच आहे. आणि तो जरी साक्षी रूपानी असला तरी सुद्धा जीवाला सुख देणं दुःख देणं हे सगळं त्याच्या स्वाधीन आहे. आणि मग खूप छान मुंडकोपनिषदाच्या एका मंत्रासारखा मंत्र या कठोपनिषदामध्ये येतो. आणि मग आपल्याला तो मंत्र असं म्हणतोय की जीव आणि ईश्वर, बघा बरं काय म्हटले, जीव आणि ईश्वर दोघेही एकाच देहामध्ये राहतात. जीवही याच देहामध्ये राहतो आणि ईश्वरही याच देहामध्ये राहतो. पण हे दोघेही एक नाहीत. आणि म्हणून दोघेही एकच आहेत का? ते दोघेही एकच आहेत का? ते दोघे एक नाही, भिन्न भिन्न आहेत. आणि कसे भिन्न आहेत? फार सुंदर दृष्टांत कठोपनिषद आपल्याला देतं. दृष्टांत दिलाय की एक तुरुंग आहे आणि त्या तुरुंगामध्ये अनेक कैदी आहेत आणि ते कैदी बंदिस्त आहेत. आणि त्याच तुरुंगामध्ये त्या कैद्यांच्या बरोबर राहणारा कोण आहे? जेलर सुद्धा आहे. आता जेलर सुद्धा त्याच तुरुंगामध्ये राहतो, कैदी सुद्धा त्याच तुरुंगामध्ये राहतात. पण एक अत्यंत कसा आहे तर परावलंबी आहे, परतंत्र आहे. आणि जेलर जो आहे तो स्वतंत्र आहे. आणि तो स्वतंत्र असणारा त्याच्या मर्जीप्रमाणे सगळं घडणार आहे. ते जे कोण गुन्हेगार आहेत त्यांच्या इच्छेने काय घडणार आहे का? नाही ना, त्यांच्या इच्छेने घडणार नाही. म्हणून दृष्टांतच दिलंय की जेलर जो आहे सगळं स्वतंत्र आहे, त्याच्या सगळं स्वाधीन आहे आणि आपल्या सगळं पराधीन आहे. म्हणून जीवाकडे पराधीनत्व आहे. आणि स्वतंत्रता कुठे आहे तर ती कोणाकडे असेल तर ती त्या जीवेश्वराकडे आहे, असा तो दृष्टांत दिलाय. आणि मग त्यांनी म्हटलंय की आता हे जर जाणायचं असेल तर ह्या शरीरामध्ये तो आहे,
तोच आत्मा, तो जीवेश्वर याच शरीरामध्ये आहे. तर आता तुम्ही जाणून घ्या बरं, कसं जाणून घ्यायचंय. आणि मग ते जाणून घेण्यासाठी कठोपनिषदातला सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे की जो अनेक ठिकाणी घेतलेला आहे आणि कठोपनिषदाचे वैशिष्ट्य आहे, तो मंत्र इथे येतो. आणि तो म्हणजे काय आहे की ज्या पद्धतीने आपल्याला हा विषय समजून सांगितलेला आहे ते म्हणजे रथाचं रूपक. अतिशय सुंदर रूपक आहे. आणि मग आपल्याला कठोपनिषद म्हणतं जोपर्यंत हे रूपक नीट समजतच नाही तुम्हाला, तोपर्यंत तुम्ही आत्मस्वरूपा नेमका आत्मा म्हणजे काय हे जाणू शकणार नाही. आणि म्हणून हा मंत्र समजावून घ्या. आणि आता तो मंत्र कठोपनिषदामध्ये यमदेव जे आहेत, यमराज जे आहेत, ते आपल्या शिष्याला समजावून सांगतायत. आणि ते असं म्हणतायत की आत्मानम रथिनम विद्धी शरीरम रथमेव तू बुद्धिम तुम सारथिम विद्धिम मनः प्रग्रहमेव च. खूप छान सांगितलंय बरं का. त्यांनी असं म्हटलं आत्मानम सारथिन विद्धिम. आता रथाची कल्पना केली आहे. या रथाचा रथी कोण आहे? आपण काल बघितलं, शरीराचा शरीरी वेगळा आहे. ज्याला मी म्हणते ना, तो शरीरी आहे. प्रत्येकजण तुमच्या माझ्यापैकी मीच म्हणते. मी कोणाच्या घरी गेले तरी पण मी म्हणते बाहेरून मी आलेली आहे. मी बाहेरून दरवाजा वाजवते, मी बाहेरून विचारते कोण आहे, आतून उत्तर येतं मी. म्हणून तुमच्या माझ्या प्रत्येकाचं एक सामान्य नाम मीच आहे. 3 वर्षाची असणारी मी मीच आहे, 10 वर्षाची मी मीच आहे, आज वृद्धावस्थेमधली मी मीच आहे. म्हणून त्या शरीराच्या पेक्षा वेगळी कोणीतरी मी आहे. आणि हे जे स्वरूप आहे, हे चैतन्य स्वरूप जे आहे, हे वेगळं जे काही मी आहे, तो मी म्हणजे कोण आहे? तो ह्या शरीररूपी रथाचा रथी आहे. म्हणून शरीराचा शरीरी, देहाचा देही, क्षेत्राचा क्षेत्रज्ञ काल आपण बघितलं. आता आणखीन एक शब्द इथे आला, रथाचा रथी. शरीररूपी रथाचा रथी, जो रथी आहे ते चैतन्य या शरीराला चालवणारं आहे. म्हणून आत्मानम रथिनम विद्धी. या रथाचा कोण आहे? तर रथी कोण असेल तर तो आत्मा. तोच या शरीररूपी रथाचा कोण आहे? तर तो रथी आहे. आणि मग त्यांनी पुढे म्हटले काय आहे? तर शरीरम रथम एवचू रथमेव तू. रथ कोणता आहे? तर शरीररूपी रथ आहे. आणि आत्मा त्याचा काय आहे? तर रथी आहे. पुढे म्हटले बुद्धिम तू सारथी. रथ चालवणारा चालक पाहिजे ना. गाडी आहे हो, पण गाडी चालवणाराच नसेल तर काय उपयोग आहे? मग चालक कोण आहे? तर तो बुद्धी कोण आहे? तर बुद्धी सारथी आहे. आणि मग त्याचं सारथी नुसतं गाडी चालवायला काहीतरी तर पाहिजेत. म्हणून त्याला घोडे पाहिजेत, त्याला लगाम पाहिजेत. आणि म्हणून घोडे आणि लगाम काय त्यांनी म्हटलंय की बुद्धींतुम सारथिम विधी मनप्रग्रहमेव च. पुढे त्यांनी म्हटलं की मन म्हणजे काय आहे? तर लगाम आहे. मग घोडे कोणते आहेत? तर आपली इंद्रिय, आपली जी पंच काय आहेत? तर रस्ते आहेत. या 5 विषय आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत, ती ज्ञानेंद्रियाची इंद्रिय रूपी घोडे जे आहेत ते ह्या विषयांच्या रस्त्यावरनं पळत जातात. आणि मग त्यांना आवरायला लगाम कोणता आहे? तर तो लगाम मनरूपी लगाम आहे. पण मनरूपी लगाम असला तरी तो ज्याच्या हातामध्ये आहे. कारण नुसता लगाम शेवटी काय आहे? तो काय आहे? तो काय चामड्याचा आहे. लगाम स्वतः काहीच करू शकत नाही ना. म्हणून त्या लगामाला आवरणारा कोण आहे? तर ती सारथी कोणती असेल तर ती बुद्धी सारथी आहे. आणि त्या बुद्धीच्या पाठीमागे कोण आहे? तर तो रथी आहे. आणि असं हे सगळं जे काही संपूर्ण रूपक आहे ते रूपक या ठिकाणी यमराज जे आहेत ते आपल्या शिष्याला समजावून सांगतायत. आणि ते म्हणतात लक्षात घे, ही पंचज्ञानेंद्रिय म्हणजे काय आहेत? तर हे घोडे आहेत. आणि त्या प्रत्येकाचा विषय आहे. आता तो प्रत्येकाचा विषय याचा अर्थ ते अन्न आहे, ते दुसऱ्याला चालणार नाही. डोळ्याचा रूप हा विषय असेल तर रूप हा विषय कानांना चालेल काय? नाही चालणार. कानांचा शब्द हाच विषय आहे. जिव्हेचा विविध रसना हाच विषय आहे. त्वचेचा स्पर्श हाच विषय आहे. त्यामुळे दुसरे ते चालतच नाहीत. याचा अर्थ त्या त्या इंद्रियांचा तो मार्ग, तो विषय हा ठरलेला आहे. आणि त्या ठरलेल्यानुसार ती इंद्रिय ते त्याप्रमाणे काय करतात? तर भोग घेतात. आणि असे हे कठीण असणारं रूपक आहे ना, ते मी तुला समजावून देतो. आणि नचिकेता हे तू समजावून घे. आता हे इतकं सुरेख असं असणारं रूपक आहे, याला दुसरी उपमा नाही आहे.
आणि म्हणून हे अगदी शांतपणाने काय कर तर तू समजावून घे. आणि जर एकदा तुला हे रूपक व्यवस्थित समजलं तर तुला आत्मस्वरूपाच्या पदावरती जाणं सहज शक्य होईल. आता आत्मस्वरूपाच्या पदावरती जाताना त्यांनी असं म्हटलंय की लगाम कुणाच्या हातामध्ये, तर बुद्धीच्या हातामध्ये आहे. आणि बुद्धीच्या हातामध्ये जर लगाम असेल तर ही बुद्धी जी आहे ही बुद्धीच उपाधी आहे. खरं तर प्रत्येक जीव परमात्म्य स्वरूपच आहे, पण परमात्म्य स्वरूप असणारा, आत्मस्वरूप असणारा तो त्या तत्वापासून वेगळा होऊन पडला. आणि तो का वेगळा होऊन पडला? कारण आपल्या आतमध्ये असणारी बुद्धी, अत्यंत तेज तत्वाची असणारी, अत्यंत पारदर्शक असणारी, आत्म्याचा संपूर्ण प्रकाश ग्रहण करण्याचं सामर्थ्य जिथे अशी ती बुद्धी विधात्यांनी का दिली म्हणे जीवाला? की त्या बुद्धीने नित्य आपला जो निर्माता आहे, ज्याच्यामुळे आपल्याला अस्तित्व आहे, त्याच्याकडे पाहावं आणि त्याच्याशी एकरूप होऊन आनंद स्वरूप राहावं म्हणून ती बुद्धी दिलेली आहे. पण ती बुद्धी त्याच्याशी एकनिष्ठ न राहता ती इंद्रियांकडे जाते, इंद्रियांच्या मार्फत ती जगामध्ये जाते, विषयांचा भोग घेते आणि त्याच आत्मस्वरूपाशी ती व्यभिचार करते. आवडेल का हो शब्द? आपल्याला नाही आवडणार, पण सत्य आहे ना. आणि मग अशी ही जी बुद्धी आहे, त्या बुद्धीच्या हातामध्ये सगळं काही आहे, तिचं सामर्थ्य आहे की जिने मला त्यापासून वेगळं केलेलं आहे. त्या तत्वापासून वेगळं करणारी उपाधी मुळामध्ये या देहामध्ये कोणती असेल तर ती बुद्धीच आहे. मग त्याचं सामर्थ्य काय आहे? पुढे त्यांनी सांगितले की अरे नचिकेता, या बुद्धीचं सामर्थ्य समजून घे. आणि काय आहे हे मन जे आहे ना, हे मन कसं आहे? वायुतत्वाचं आहे आणि त्यामुळे ते सतत सैरावैरा धावणार आहे. वायू एका ठिकाणी शांत राहणारच नाहीये ना. मग ते सैरावैरा आत्ता या विषयावरती तर उद्या त्या विषया, फुलपाखरू जसं एका फुलावरती स्थिर नाही, तसं आपलं मन या विषयावरनं त्या विषयावरती, त्या विषयावरनं त्या विषयावर अखंड चालू फिरतच असतं. असं हे जे सैरावैरा जाणारं मन आहे, त्या मनाला स्वाधीन ठेवणं कोणाच्या हातात आहे? तर ते बुद्धीच्याच हातात आहे. आता हे बुद्धीचं सामर्थ्य आहे. आता थोडं आपण आपल्या संदर्भात विचार करूया की ह्या बुद्धीचं हे सामर्थ्य, त्याचा आपण वापर करतो का हो? कुठेतरी त्याचा वापर करण्यामध्ये आपण कमी पडतोय. कारण सत्सद्विवेक बुद्धी आपल्याला दिलेली आहे, पण त्याचा नेमका आणि कसा नेटका वापर करायचा तिथे कुठेतरी आपण कमी पडतो. आणि म्हणून या ठिकाणी जे गुरुदेव आहेत ते त्याला सांगतायत की मुळामध्ये जाणून घे की ही बुद्धी जी आहे ना, त्या बुद्धीच्या साह्यानेच तू मनाचं जे धावणं आहे, त्या मनाच्या धावण्याला तू काय करू शकशील तर तू आवरू शकशील, त्या मनाला तू स्वाधीन करू शकशील. आता ज्या मनाला तू बुद्धीच्या साह्याने आवरू शकशील, त्याच बुद्धीच्या साह्याने आत्म्याच्या जवळ अगदी कोण आहे तर ती बुद्धी आहे. आणि म्हणून याच बुद्धीच्या साह्याने तू कुठे जाऊ शकणार आहेस तर त्या आत्मस्वरूपाच्या पण अत्यंतिक जवळ जाऊ शकणार आहेस. किंबहुना जवळ जाऊ शकणार आहेस का? तू त्याच्या जवळच आहेस. तू इतका जवळ आहेस पण तुला माहिती नाही की तू बुद्धीच्या जवळच आहेस. आणि म्हणून तू कुठे जा तर आता तू बुद्धी कुठे जा तर त्या आत्म्याच्या जवळ जा. मग तो दूर आहे का? आत्मा दूर नाही आहे. आत्मा संपूर्ण देहाच्या उपाधीमध्ये भरलेलाच आहे. पण तो दूर का आहे? आपल्याला अज्ञानामुळे तो दूर आहे असं वाटते, कारण आपल्यावरती आवरण आहे. आणि आपलं असणारं आवरण, आपली असणारी अविद्या, आणि त्या अविद्येमुळे ते दूर आहे असं वाटतं. पण ते दूर नाही, किंबहुना काय आहे तर अत्यंतिक जवळ आहे. आणि म्हणून त्या आत्मस्वरूपाच्या अत्यंतिक जवळच असणारं तत्व कोणतं आहे तर ते बुद्धी आहे. आणि आता तो आत नाही तर तो आतही आहे, बाहेरही आहे, आणि अंतर्बाह्य सर्वत्र कसा आहे तर व्यापून राहिलेला आहे. आता इथे लक्षात ठेवायचं की आपल्याला बुद्धीचा निर्णयच करायला लागेल इकडे की तो जसा आत आहे तसा तो बाहेर आहे. आणि देहाच्या संपूर्ण उपाधीमध्ये तो भरून राहिलेला आहे, संपूर्ण उपाधीमध्ये. म्हणून अगदी तळपायापासून ते मस्तकापर्यंत असा एकही शरीराचा अवयव नाही की जिथं आत्मा नाही. ज्ञानस्वरूप आहे. आणि म्हणून कुठेही आपल्या शरीराला स्पर्श केला तर ज्ञानाची जाणीव आहे की नाही? चिमटा काढला, टोचलं, काहीतरी झालं तर आपल्याला येतं की नाही? गमतीने बाबा महाराज सातारकर एक छान गोष्ट सांगतात बरं का. कथेमधली गोष्ट आहे पण ती आपल्याला अत्यंत अनुकूल आहे.
एक शेतकरी होता म्हणे आणि त्यांनी काय केलं तर म्हणे त्यांनी त्याच्या शेतामध्ये ऊस लावला. ऊस लावल्यानंतर 5 महिने झाले, 6 महिने झाले, 7 महिने झाले. शेतकरी म्हणतोय अजून पिकच आलं नाही, अजून पिकच आलं नाही, अजून पिकच आलं नाही. वाट बघत बसला. 10 महिने झाले, 11 महिने झाले. 11 महिने झाल्यानंतर तर वर्ष होत आलं. त्याला वाटलं काय आपण यंदा शेतामध्ये लावलं, आपलं सगळं नुकसानच नुकसान झालं. आणि म्हणून काही समजलं नाही त्याला. आणि म्हणून एका ज्येष्ठ अशा शेतकऱ्याकडे तो गेला आणि तो म्हणता, हो माझ्या शेतामध्ये मी काय पीक लावले ना त्याचं काही मला पीक मिळतच नाही आहे, त्याचं फळच मला मिळत नाही आहे. त्या ज्येष्ठ शेतकऱ्यांनी विचारलं, बाबा रे तू काय लावलेस? म्हणतं मी ऊस लावलं. मग त्याला फळच आलं नाही आहे असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, अरे मूर्खा, जे तू फळ लावलेलं आहेस ते ऊस आहे. शेंड्यापासून बुडख्यापर्यंत काय आहे तर सगळं फळ आहे. संपूर्ण काय आहे तर मधुर रसाने भरलेलंच आहे. आता वेगळं फळ कुठून येणार आहे? तसं आपल्याही शरीराची उपाधी जी आहे त्या संपूर्ण उपाधीमध्ये आत्मस्वरूप ओतप्रोत भरलेलं आहे. आणि आता हे तर्कानी सुद्धा तू जाणून घे असं कोण सांगते तर ते सद्गुरू त्या शिष्याला सांगतायत. आणि मग तो म्हणतोय, ठीक आहे आता मी समजून घेतो, पण तरी पण मला आता मग ह्याच्यासाठी मी काय करू ते सांगा. त्याचा प्रश्न आहे की तुम्ही मला सांगता हे मला आता असं बुद्धीने सगळं कळलं, पण त्याच्यासाठी मी काय करू ते सांगा. आणि मग कठोपनिषदातला आणखीन एक महत्त्वाचा मंत्र जो आहे तो इकडे येतो. आपल्याला सगळ्यांना तो मंत्र आहे आणि हे जाणण्यासाठी काय करा. आता तो मंत्र आपल्याला म्हणतो, उत्तिष्ठत जागृत वरान प्राप्य निबोधत क्षुरस्य निशिता धारा दुरत्यया दुर्गा पथः तत् कवयः वदन्ति. अत्यंत गाजलेला मंत्र आहे की उत्तिष्ठत जागृत वरान प्राप्य निबोधत. उठा आणि जागे व्हा. काय करा? पहिल्यांदी जर आत्माचा अनुभव घ्यायचा असेल, आत्मानुभूती घ्यायचं असेल तर पहिल्यांदी काय केलं पाहिजे? भक्ताला किंवा साधकाला उठलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे? जागं झालं पाहिजे. शब्द बघा, उठा आणि जागे व्हा म्हटले. व्यवहारामध्ये आपलं काय होतं बघा, व्यवहारामध्ये आपण काय करतो? आधी जागे होतो आणि मग उठतो. गादीमध्ये झोपलेलो असतो, आपण आधी जागे होतो आणि मग आपण उठतो. उपनिषदामध्ये बरोबर काय सांगितलेलं आहे? उत्तिष्ठत जागृत. आधी उठा. उठा याचा अर्थ नरदेह मिळालेला आहे. हा नरदेह ज्याच्यासाठी मिळालेला आहे, ज्यांनी मला निर्माण केलेलं आहे त्याला जाणायचंय, त्याच्याशी एकरूप व्हायचंय. आणि म्हणून त्यासाठी पहिल्यांदी काय करा? मनाचा निश्चय करा आणि उठा. आणि आता जागृत व्हा म्हणजे आता त्याच्यासाठी जे जे काही करायचंय ती करण्यासाठी मनाची तयारी करा. आणि म्हणून काय करा की उठा, जागे व्हा आणि काय करा? वर जे अत्यंत श्रेष्ठ आहेत त्यांच्याकडे जाऊन काय प्राप्त करून घ्या? निबोधत. याचा अर्थ जे सद्गुरू आहेत ते जो अत्यंतिक हिताचा बोध करतील तो बोध काय करून घ्या? तो बोध प्राप्त करून घ्या. हा बोध सोपा आहे का हो? हा बोध सोपा नाही आहे बरं का. पुढच्या मंत्राच्या चरणामध्ये सांगितलेलं आहे कसा आहे तो. क्षुरस्य निशिता धारा द्युरत्तया दुर्गा पंथा. अतिशय कठीण असा हा पंथ रस्ता आहे. कसा आहे तर एखाद्या तलवार किंवा चाकूला त्या पात्याला जर अत्यंत धार लावली आहे आणि ती तीक्ष्ण अशी धार असेल तर त्याच्यावरून चालायचं आहे. हे चालणं जितकं कठीण आहे इतका हा मार्ग कसा आहे? कठीण आहे. तलवारीच्या धारदार पात्यावरनं चालण्या इतका हा मार्ग कठीण आहे. याचा अर्थ किती एकाग्रता लागेल? नुसती एकाग्रता नाही आहे. पायाला जखम करून घ्यायची नाही आहे, आपण पडायचं नाही आहे, लक्ष कुठेही विचलित होऊ द्यायचं नाही आहे. इतका कठीण असणाऱ्या मार्गावरनं असा असणारा तो मार्ग आहे. पण तोच मार्ग आता त्याला प्रश्न पडलाय. तो म्हणतोय की तलवारीच्या त्या धारदार तीक्ष्ण चालणं हे किती अवघड आहे. मग हे मी कसं काय? हे मला कसं काय मिळेल? आणि मग स्वतः गुरुदेव आचार्य सांगतायत, अरे तू काळजी करू नकोस. हा मार्ग कितीही कठीण असला ना तरी सुद्धा हा बोध अत्यंत सुलभ होतो. कसा सुलभ होतो? तर ज्यांच्याकडे हा बोध आहे ना त्यांच्याकडे जायचं. ते कोण आहेत? तर ते श्रेष्ठ आहेत. कारण तो पंथ कसा आहे? जरी तो अवघड असला तरी सुद्धा जे सद्गुरू आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर काय होईल? तर तो मार्ग सुलभ होऊन जाईल. असं कोण म्हटलंय? ज्ञानी लोकांनी असं म्हटलंय. कवयः वदन्ति. कवयः म्हणजे असं ज्ञानी लोक म्हणतात.
की काय आहे, जर सद्गुरूंकडे गेलात मग त्याच्यासाठी काय करायचं, कोणाकडे जायचं. सद्गुरूंची व्याख्या दिली आहे. मग तद्विज्ञानार्थम स गुरुमेव अभिगच्छत समित पाणी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठम. कोणाकडे जायचंय तर त्यासाठी असं जर ज्ञानाचं विज्ञान तुला करून घ्यायचंय, शब्दज्ञान तुला अनुभवाच्या पातळीवरती आणायचं असेल, तद्विज्ञानार्थम म्हणजे अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती जर तुला घ्यायची असेल तर गुरुमेव अभिगच्छत. कोणाकडे जायचंय तर सद्गुरूंकडे जायचं. कसं जायचं, समित पाणी, हातामध्ये समिधा घेऊन जायचं. समिधा म्हणजे कोरड्या सुक्या समिधा, बरं का, ओल्याने. सुक्या समिधा याचा अर्थ जे सुकं लाकूड असतं ते चटकन पेटतं. तसं बुद्धी जी आहे त्या समित पाणी याचा अर्थ अंतःकरणावरती कोणतेही पूर्व ठसे नकोत. अत्यंत कोरं अंतःकरण घेऊन कोणाकडे जायचंय तर त्या सद्गुरूंच्या चरणी जायचंय. हातामध्ये समिधा याचा अर्थ समिधा जशा जळणार आहेत तसं मी आता शरीराने काय करणार आहे, तप करणार आहे. आणि तप करण्याची ती तयारी आहे. म्हणून ह्या देह, जो स्थूल देह आहे तो स्थूल देह आता तपाने मी दग्ध करणार आहे, हे सांगण्यासाठी त्याचं प्रतीक म्हणून काय घेऊन जायचं आहे तर त्या समित पाणी हातामध्ये समिधा घेऊन जायचंय. कोणाकडे जायचंय, सद्गुरू कसे, श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्रोत्रिय याचा अर्थ जी आपली प्रस्थानत्रयी आहे, ज्याच्यामध्ये उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहे आणि भगवद्गीता आहे, या तिन्हीचं ज्यांना परिपूर्ण ज्ञान आहे, केवळ शब्दज्ञान नाही, त्याचा अनुभव आहे आणि ज्ञान आहे, अनुभव आहे. आणि असणारं ज्ञान, असणारा अनुभव संक्रमित करण्याचं सामर्थ्य ज्यांचं आहे त्यांना श्रोत्रिय म्हणतात. काही काहींना ज्ञान असतं पण सांगताच येत नाही, बोलताच येत नाही, वाणीच काम करत नाही. याचा अर्थ केवळ गणपतीची कृपा असते, सरस्वतीची कृपाच नाही. सरस्वतीची कृपा असेल तर वाणीने सांगता येतं. आणि म्हणून श्रोत्रिय, गणेश आणि शारदा दोन्हीची कृपा आहे, सरस्वतीची कृपा आहे. आणि असे ते श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठम. ब्रह्मनिष्ठम याचा अर्थ अखंड ज्यांची वृत्ती ब्रह्मामध्येच लीन आहे, ब्रह्मच आहे, जे बघताना केवळ ब्रह्म बघतात, स्वतः सकट सर्व ब्रह्मस्वरूप आहेत, अशा भावामध्ये जे स्थित आहेत त्यांना ब्रह्मनिष्ठ म्हणतात. जसं सागरामध्ये येणारी प्रत्येक लाट ही जलरूपच असते, तसं जो ब्रह्मज्ञानी आहे त्याच्या अंतःकरणात उठणारी प्रत्येक वृत्ती जी आहे ती ब्रह्माचीच वृत्ती आहे, ब्रह्मानंदाचीच वृत्ती आहे. आणि म्हणून ब्रह्मानंदाशिवाय त्यांच्या संपूर्ण अंतःकरण जीवनामध्ये दुसरं काही नाहीच. असे जे आहेत ते ब्रह्मनिष्ठ, त्यांच्याकडे काय करायचं तर समित पाणी शरणागत होऊन त्यांच्याकडे जावं. आणि जेव्हा त्यांच्याकडे जातो तेव्हा त्यांनी म्हटले की ते ब्रह्म जे आहे ते ब्रह्म कसं आहे. आता पुढच्या मंत्रामध्ये सांगितलंय ते ब्रह्म कसं आहे तर ते अव्यक्त आहे. ते जरी अव्यक्त असेल तर या जी माया आहे, जी अत्यंतिक सूक्ष्म आहे, त्या मायेला पण आधार कोणाचा आहे तर त्या ब्रह्माचाच आहे. माया ही स्वाश्रया, स्वाश्रया म्हणजे ती स्वतःच्या आश्रयाने, तिला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वच नाही आहे ना. आणि म्हणून ती स्वाश्रया याचा अर्थ त्या ब्रह्माच्या आश्रयानेच राहते, त्याची ती अभिन्न शक्ती आहे. म्हणून मायेला सुद्धा अधिष्ठान कोणाचं आहे, आधार कोणाचा आहे तर त्या ब्रह्मतत्वाचाच आहे. आणि असं ते कसं आहे तर ते निर्गुण आहे, निराकार आहे, निरवधी आहे, अनादी आहे, अनंत आहे, निरालंब आहे. आणि असं हे सगळं जे कशाच्याही इंद्रियांना गोचर होत नाही, काही समजत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, कानांनी ऐकायला येत नाही, त्वचेने कळत नाही, रसनेने कळत नाही, असं असणारं जे तत्व आहे ते जेव्हा सद्गुरूंकडे आपण अत्यंत नम्र भावे, अनन्य भावे शरण जातो तेव्हा तो शिष्य हे सगळं सहज जाणतो. आणि तो आत्मज्ञानाच्या प्रांगणामध्ये कोणाच्या कृपेने येतो तर सद्गुरूंच्या कृपेने येतो. म्हणजे सद्गुरूंची जोपर्यंत कृपा जीवावरती होत नाही, त्यांचा जोपर्यंत सत्संकल्प होत नाही की या शिष्याला आत्मज्ञान करून द्यायचंय, तोपर्यंत तो आत्मज्ञानाच्या त्या प्रांगणामध्ये येतच नाही. आणि म्हणून संतांकडे जाणं आहे, सद्गुरूंकडे जाणं आहे, अनन्य भावे शरण आहे, एवढं सांगितलेलं आहे. आणि इथे जो पहिला अध्याय आहे आणि त्या 3 वल्ली ज्या आहेत त्या तिथे संपलेल्या आहेत. आता दुसऱ्या अध्यायामध्ये आपण प्रविष्ट होतोय. आणि आता दुसऱ्या अध्यायामध्ये पुन्हा गुरुदेव बोलत आहेत. आणि गुरुदेव बोलताना आता संपूर्ण जगताचं स्वरूप काय आहे, जीवाचं स्वरूप काय,
हे विश्व कसं निर्माण झालं, ही थोडी प्रक्रिया सांगतायत. आणि ती प्रक्रिया सांगताना पहिला मंत्र पुन्हा कठोपनिषदाची जी काही ठराविक मंत्र आहेत जे अत्यंत गाजलेले आहेत, आपण अनेक वेळा ते कुठे ना कुठेतरी ऐकलेले आहेत. तो मंत्र, त्या मंत्राने दुसऱ्या अध्यायातली पहिली वल्ली सुरू होते आणि त्या मंत्रामध्ये म्हटलंय, परांची खाणी स्वयंभूव व्यतृणवत तस्मान परान पश्यंती अंतरात्मन न. परांची खाणी सगळ्यात गाजलेला मंत्र आहे बरं का हा. परांची खाणी स्वयंभू व्यतृणवत तस्मान परान पश्यंती अंतरात्मन न आवृत्ता चक्षु अमृततत्वम ईक्षण ईक्षण कश्चित धीरहा प्रत्यगात्मनम एकशत. फार सुंदर मंत्र आहे. त्यांनी असं म्हटले की तो जो स्वयंभू असणारा ब्रह्मदेव आहे, जो त्या नारायणाच्या नाभिकमळातून निर्माण झालेला तो स्वयंभू आहे, त्याच्यानंतर संपूर्ण विश्वाची उत्पत्ती आहे. असा जो ब्रह्मदेव आहे, त्या ब्रह्मदेवानी सगळी जी आपली इंद्रिय आहेत ती कशी बनवलेली आहेत, तर ती बहिर्मुख बनवलेली आहेत. त्यांनी इंद्रियच बहिर्मुख बनवलेली आहेत आणि म्हणून ती कुठे जाणार आहेत, तर ती इंद्रियांच्या मार्फत आपली वृत्ती सतत जगामध्ये विषयांच्या पाठीमागे जाणार आहे. का जाणार आहे? कारण इंद्रिय बहिर्मुख बनवलेली आहेत. कोणी बनवलेली आहेत? त्या ब्रह्मदेवानी बनवलेली. आता इंद्रिय जर बहिर्मुख बनवलेली आहेत तर तिथे आपलं काही चालतं का? नाहीच चालत. पुढे दृष्टांत दिले कशा प्रकाराने म्हणे, जसा भरपूर पाऊस पडला, पाण्याचा पर्जन्याची वृष्टी झाली, तर ती डोंगरावरती पाण्याची जरी वृष्टी झाली, पाण्याचा पर्जन्याचा वर्षाव झाला, तरी ते सगळं पाणी डोंगरावरनं खाली 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 उतरत येतं. पाण्याचा सगळा कचरा निसरला जातो. ते पाणी जसं वरून खाली येतं तसंच येतं. तशी आपली इंद्रिय काय आहेत, आतून कशी उडातात, या आपली वृत्ती या इंद्रियांच्या मार्फत विषयांच्या मागे जाते. कारण ही सगळी इंद्रिय जी आहेत ती विधात्याने कशी केलेली आहेत, बहिर्मुख करून ठेवलेली आहेत. म्हणून ती बाहेरच पाहतात. ते काय पाहत नाहीत, तर अंतरात्मन न, म्हणजे आतमध्ये असणारा जो अंतरात्मा आहे त्या अंतरात्म्याला ही इंद्रिय पाहत नाहीत आणि ती तिथे पाहत नाहीत, ती तिकडे बघूच शकत नाहीत. आणि मग कोणी एखादा असा धीर पुरुष आहे, त्याने असं म्हटलंय की तो काय करतो, कश्चित धीर, हा एखादा कश्चित धीर असा असणारा वीर असणारा पुरुष जो आहे तो काय करतो, तर आपली इंद्रिय सगळी आवृत्त करतो, निवृत्त करतो. याचा अर्थ आवरून धरतो आणि आपल्या सगळ्या इंद्रियांच्या वृत्ती आवरून धरतो. आणि आता तो काय करतो, अंतर्मुख होतो. आणि अंतर्मुख झाल्यानंतर आता या उपाधीच्या बाहेर न बघता आता तो वृत्ती पाठीमोरी फिरवतो आणि पाठीमागे फिरवल्यानंतर तो एकशत कोणाला पाहतो, त्या अंतरात्म्याला, आत्म्याला, त्या शिवाला, त्या जीवेश्वराला तो पाहतो. पण तो कसा आहे, क्वचित एखादा असा कोणी कसा आहे, तर धीर असणारा असा पुरुष आहे असं सांगितलंय. आणि मग हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला जे सुख, ही सगळी इंद्रिय वृत्ती जी आहे ती इंद्रियांच्या मार्फत बाहेर का जाते, कारण तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सुखाची ओढ आहे. आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला सुख कशामुळे मिळतं, की विषयांच्यामुळे सुख मिळतं. एखादी गोष्ट खाल्ल्यानंतर बरं वाटतं, उत्तम कपडे घातल्यानंतर बरं वाटतं, उत्तम सुगंध आल्यानंतर बरं वाटतं. याचा अर्थ विषयांच्या निमित्ताने आपल्याला सतत सुख मिळतं, आपल्याला आनंद मिळत असतो. आणि त्या आनंदाच्या साठी आपली वृत्ती इंद्रियांच्या मार्फत कुठे जाते, तर त्या विषयांच्या मागे जाते. मग नेमकं तिथे काय घडतं, जेव्हा अंतःकरणातली वृत्ती इंद्रियांच्या मार्फत विषयापर्यंत जाऊन पोचते आणि त्या विषयांनी आपल्याला आनंद मिळालेला असतो, आपल्याला असं वाटतं की तो विषयाचा आनंद आहे, पण तो आनंद विषयाचा नसतो, विषयाच्या निमित्ताने आत्मानंदच प्रगटलेला असतो. पंचदशीचा विषय, विषयाच्या निमित्ताने जीवाला आत्मानंदच प्राप्त झालेला असतो, पण तो आत्मानंद आहे हे आपल्याला कळतच नाही. तो अत्यंत अस्पष्ट आहे, खूप कमी आहे. पण तो कमी असला तरी तो आनंद आत्मानंदच आहे. डॉक्टर काका म्हणजे सद्गुरू आमचे खूप सुंदर दृष्टांत देतात बरं का. ते असं म्हणतात, आपण आंब्याच्या दिवसामध्ये घरी आपूस आंबे आणतो, त्याचा आमरस काढतो, सगळं काढतो, आणि मग ती कोय असते,
ती कोय जी असते त्या कोयीला काही गर नसतो, पण तरीसुद्धा लक्षात येतं ती कोय आपण जितकी चोखतो तरी त्याचा गोडपणा संपतच नाही. त्यात गर काही नाही आहे बरं का, गर काही नाही आहे, पण तरीसुद्धा जितकी आपण ती कोय चोखत जातो तितकी ती कोय गोड लागते की नाही. तिथे गर दिसत नाही आहे तरी गोडपणा जात नाही, गोडपणा मिळत राहतो. तसा तो सूक्ष्म आनंद जो आहे तो विषयाच्या निमित्ताने आत्मानंदच प्रगट होत असतो. आणि हे नचिकेता जाणून घे सांगितलंय बरं का. याचा अर्थ विषयाच्या निमित्ताने काय मिळतोय, आणि तो विषयाच्या निमित्ताने आनंद मिळतो. म्हणून तुमच्या आमच्यासारखे लोक आपण काय विचार करतो की विषयांनी आपल्याला आनंद मिळतो म्हणून आम्ही विषय गोळा करण्याचा प्रयत्न करतो. मग विषय कशाच्या साह्याने गोळा होतात, तर ते धनाच्या साह्याने. म्हणून आम्हाला धन पाहिजे म्हणून आम्ही सुखाची साधनं गोळा करतो. पण सुखाची साधनं म्हणजे सुख नाही ना. गादी हे सुखाचं साधन आहे आणि झोप हे प्रत्यक्ष सुख आहे. सुख बाजारात मिळणार आहे का, झोप बाजारात मिळणार आहे का, गादी बाजारात मिळणार आहे. गादी हे सुखाचं साधन आहे, पण झोप हे प्रत्यक्ष सुखाची अनुभूती आहे. मग त्या विषयाच्या आनंदाच्या निमित्ताने आपल्याला आत्मानंदच मिळत असतो. हा सगळा सिद्धांत या ठिकाणी गुरुदेव जे आहेत ते त्या नचिकेताला समजावून सांगतायत. आणि मग समजावून सांगताना ते म्हणतात की त्या ईश्वराने संपूर्ण हे काय केलेलं आहे, या सगळी विश्वाची उत्पत्ती केली. आणि विश्वाची उत्पत्ती केल्यानंतर तो सगळीमध्ये तर तोच आहे ना, अशी एकही जागा नाही की तो कुठे नाही, असं तो सर्वत्रच आहे. आणि म्हणून बाबा रे लक्षात ठेव, तो आपल्याकडे पंचमहाभूत जी आहेत ती आपल्या शरीरामध्ये आहेत, कारण आपला देहच पंचभौतिक आहे. म्हणून अग्नी जो आहे तो आपल्या शरीरामध्ये कुठे आहे, तर अग्नितत्व तेजतत्वाची बुद्धी आहे. तोच अग्नितत्व कुठे आहे, आपण गीतेमध्ये म्हणतो अहम वैश्वानरो भूत्वाम प्राणिनाम देहमाश्रिता. 4 प्रकारचं अन्न मी आतमध्ये बसतो तो आणि काय करतो, तो पचवतो. हा अग्नी आहे. मग हा अग्नी काय आहे, हा अग्नी ब्रह्मच आहे, हे जाणून घे. मग प्राण म्हणजे काय आहे, तर प्राण म्हणजे श्वास आहे, मरुतत्व वायुतत्व आहे. की जेव्हा मी श्वास घेते तेव्हा मला ऊर्जा मिळते, शक्ती निर्माण होते आणि त्या ऊर्जेच्या आधारावरती माझी सगळ्या क्रिया चालतात, माझं जीवन त्याच्यावरती चालतं. म्हणून प्राण जे अत्यंतिक सूक्ष्म आहेत, म्हणून प्राण काय आहेत, तर प्राणही ब्रह्म आहेत, जाणून घे. आणि मग या हृदय कमळामध्ये काय आहे, ही सगळी तत्व जी आहेत ना, ही सगळी या देहामध्येच आहेत. ही सगळी काय आहेत, तर ती ब्रह्म आहेत म्हणून जाण. खरं तर ब्रह्म कसं आहे, ब्रह्माची उपासना करताच येत नाही. पण ब्रह्माची जरी उपासना करता आली नाही तरी सुद्धा ब्रह्म अनुपास्य असलं तरी ब्रह्मचिंतन हीच ब्रह्माची उपासना आहे. आणि ब्रह्मचिंतन करून करून जे जे काही आहे ते सगळं काय आहे, तर ते ब्रह्मच आहे असं जाण. आणि म्हणून वाणी ब्रह्म आहे, प्राण ब्रह्म आहे, अन्न ब्रह्म आहे, हे सगळं ब्रह्म आहे. जे काही उपनिषदामध्ये पुढचे सगळे मंत्र आपल्याला तेच सांगतायत, कठोपनिषदातले एतद्वैतत असं म्हटलेलंच आहे. हे सगळं काय आहे, ते ब्रह्मस्वरूपच आहे असं आपल्याला ते पुढचे सगळे मंत्र सांगतायत. आणि हा अगदी ते समजावून गुरुदेव काय सांगतायत, तर ते आपल्या नचिकेताला सांगतायत. आणि मग त्यांनी असं म्हटलं की ही विश्वाची उत्पत्ती कशी झाली. एकोम बहुश्याम, दुपारचा पण आजचा भागवताचा विषय तोच होता, एकोम बहुश्याम. असं म्हटलं जातं परब्रह्माला मी एकटाच आहे, बहु व्हावं असं वाटलं. हे जे बहु व्हावं असं वाटणं, हे जे स्फुरण आहे ना, या स्फुरणालाच काय म्हटलेलं आहे, तर हिरण्यगर्भ म्हटलेलं आहे. संतांनी सोप्या भाषेत म्हटलंय, समर्थ त्याला मूळ माया म्हणतात बरं का. ती मूळ माया आहे समर्थ म्हणतात. मी बहु व्हावं हे जे वाटणं, त्याला शास्त्रीय नाव आहे हिरण्यगर्भ आणि समर्थांनी नाव दिले मूळ माया. मग आता विश्वाची निर्मिती करायची कशाच्या साह्याने, रॉ मटेरियल तर काहीच नाही आहे. आणि म्हणून 3 गुण निर्माण केले. आणि 3 गुण निर्माण केल्यानंतर आता ते काय झालं, जी मूळ माया होती, जे परब्रह्म होतं, ते काय झालं, हिरण्यगर्भ झालं, ईश्वर झालं. ईश्वर झाल्यानंतर ती गुणमाया झाली. मग गुणमायेमधून त्यांनी पंचमहाभूतांची आता 3 गुणातून 3 गोष्टी निर्माण केल्या. सत्वगुणातून सर्व देवता निर्माण केल्या, रजोगुणातून दशेंद्रिय निर्माण केली आणि तमोगुणातून काय निर्माण केलं, तर तमोगुणातून पंचमहाभूत निर्माण केली आणि मग त्यांचं पंचीकरण केलं. मग आता जेव्हा हे सगळं पंचीकरण केलं तेव्हा विश्वाची उत्पत्ती कशी झाली, तर आकाशात वायू, वायूत तेजात, तेजात आपा, आपात पृथ्वी, पृथ्वीत औषधी, औषधी म्हणजे वनस्पती, पृथ्वीत
औषधी, औषधीत अन्नम, अन्नात वीर्यम, वीर्यात पुरुषः. 84 लक्ष योनी. पुरुष म्हणजे जीव, जिथे चैतन्य आहे, अहम अस्मी, अहम अस्मीचं स्फुरण आहे, ज्याला आपण सजीव म्हणतो. 84 लक्ष योनी सगळ्या निर्माण झाल्या. अशा तऱ्हेने या सगळ्या विश्वाची उत्पत्ती झाली. आणि मग तो निर्माण करणारा कोण आहे, तर तो ईश्वर आहे ना. मग त्याने जे जे निर्माण केलं ते सगळं त्याच्यामध्ये तो शिरलेला आहे. हाच हिरण्यगर्भ आहे. आणि ह्याच हिरण्यगर्भाची, या ईश्वराची, हा ईश्वर म्हणजेच ब्रह्म आहे, अशी जो उपासना करतो त्याला काय येतं, ब्रह्मानुभव येऊ शकतो. आता हा मंत्र महत्वाचा आहे, लक्षात घ्या. जो आपल्या आतमध्ये असणारं जे शिवतत्व आहे, जे ईश्वर तत्व आहे, जे अहम अस्मी असं म्हणणारं आहे, ते तत्व, याचा अर्थ ते हिरण्यगर्भ, तो ईश्वरच ब्रह्म आहे, अशी जो उपासना करतो त्याला काय येतं, आत्मानुभव येतो असं सांगितलंय. आणि मग यानंतर ध्यानाची प्रक्रिया दिली. ते ब्रह्म निर्गुण निराकार आहे, मग ध्यान कसे करशील, प्रश्न विचारलाय नचिकेताने. मी काय करू, मला कळत नाही, आता ध्यान कसं करायचं ते सांगा, हे नेमकं नाही मला कळत आहे, मी काय करू. आणि मग एक सिस्टीम बसवून दिली बरं का. उपनिषदांमध्ये ध्यानाच्या काही प्रक्रिया आहेत. डॉक्टर काका म्हणतात त्या प्रक्रिया समजून घ्यायच्या. नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड देन फॉरगेट द सिस्टीम. ती जी काही घडी बसवली, प्रक्रिया दिली, ती समजून घ्या, त्याचा वापर करा, त्याचा अनुभव आल्यानंतर प्रक्रिया सोडून टाका, प्रक्रिया धरून ठेवायची नाही. आणि आता इथे प्रक्रिया दिली. काय प्रक्रिया सुंदर दिली बघा. ती प्रक्रियामध्ये ध्यानाची प्रक्रिया दिली. आणि कठोपनिषदामध्ये आता यमराज जे आहेत ते नचिकेताला म्हणतायत की ध्यान कर. कसं करशील त्या परब्रह्माचं ध्यान, तर अंगुष्ठमात्र पुरुषः मध्ये आत्मनी तिष्ठती. अंगुष्ठमात्र पुरुषः मध्ये आत्मनी तिष्ठती. हा आत्मा आपल्या या शरीराच्या उपाधीमध्ये कसा आहे, तर अंगठ्यासारखा आहे, म्हणजे अंगठ्या एवढा आहे. आणि अंगठा काय म्हणजे कसलं प्रतीक आहे, तर ते ज्योतीचं प्रतीक आहे. आणि अंगठ्यासारखा असा असणारा तो ज्योतीसारखा अत्यंत तेजोमय असा असणारा ती आत्मज्योत जी आहे, तर ती याच कुठे आहे, ते या उपाधीच्या आतमध्ये आहे. आणि हा तो तिथे आतमध्ये राहणारा आहे. आणि तो त्याचं चिंतन करणं, त्याचं ध्यान जो करणार, त्यालाच आत्मा, त्याला जाणणं. आणि तोच कसा आहे, तर तो भविष्यावरती नियंत्रण होणारा आहे. वर्तमान आणि भूत ह्या सगळ्याचं ज्ञान असणारा तेच आत्मस्वरूप आहे. आणि तोच पुरुष खरा आहे. आत्मस्वरूप कसं आहे, तर त्या अंगुष्ठ मात्र पुरुषाप्रमाणे आहे. त्याला जाणलं तर मग आता जो त्याला जाणतो तो त्या स्थूल देहाकडे बघतच नाही, कारण स्थूल देहाचं काही कामच नाही आहे, कारण तोच सर्वस्व आहे हे त्याला जाणलं जातं. आणि म्हणून ज्याने आत्म्याला जाणले तो स्थूल देहाचं रक्षणाची काही पर्वाच करत नाही, कारण त्याला स्थूल देहाविषयीची अनासक्ती आली. आणि आता स्थूल देहाच्या अनासक्ती आल्यानंतर दुसरं काही कामच नाही ना. आता तो आत्मस्वरूपामध्येच रमला गेला. महापुरुष कसा आहे, ज्योतीप्रमाणे आहे. तो पूर्वी होता, आजही आहे, नंतर भविष्यातही असणार आहे. आणि म्हणून आत्मा कसा आहे, तर त्रिकाला बाधित आहे, नित्य आहे, सत्य आहे, अनंत आहे, अज आहे, सगळा आहे. भूत भव्य संपूर्ण सगळीकडे तो नित्य असा असणारा आहे. आणि आता संतांनी खूप सोपा सांगितला. मीराबाई म्हणतात की दीन रैन जलत आत्म ज्योती. आत्मज्योती जी आहे ती नित्य दिवस आणि रात जळते. कशी, बिना तेल न बाती. त्याला तेलही लागत नाही आणि त्याला काय लागत नाही, वात सुद्धा लागत नाही. पण आत्मज्योत जी आहे ती सतत प्रज्वलित आहे. वरदानंद भारतींचं खूप सुंदर वचन आहे. ते असं म्हणतात, आत्म्या स्वरूपाचं जर दर्शन घ्यायचं असेल तर ध्यानच घ्यावं लागेल. आणि त्या ध्यानाच्या वेळेला काय करावं, या आत्मस्वरूपाचं दर्शन घेण्यासाठी आप्पा विनंती करतायत बरं का कृष्णाला. आणि ते असं म्हणतायत की बुडावी सर्व अंधारी यदा दृश्ये जगातील. संपूर्ण विश्वामध्ये जे आहे ना, ते विश्वामध्ये काय का बुडावी सर्व अंधारी यदा दृश्ये जगातील. हे सगळं जग आता अंधारामध्ये जाऊ दे. हे जग जेव्हा अंधारामध्ये जाईल तेव्हा काय म्हणतायत, दिवा आतील लागेल प्रभो हा सत्य त्यावेळ. तेव्हा सत्य असणारा हा जो आत्मा आहे तो प्रकाश रूपाने आतमध्ये प्रगटेल. आणि म्हणून प्रार्थना तू ते, म्हणून मी तुला प्रार्थना करतो. काय करतोय, करी अंधार बाहेरी. या जगतामधली माझी वृत्ती काढून टाक, या जगताविषयी मला अनासक्ती दे. ही जर अनासक्ती दिलीस ना तरच मला आतला दिवा दिसेल. आणि म्हणून नांदते तृप्तता कोठे, कुठे राही समाधान. आतली ज्योत द्यावी ती विसाव्याचे सुखस्थान.
तयेचे मूल्य वाटाव्या करी अंधार बाहेरी. ती आत्मज्योत बघण्यासाठी आता बाहेरी सगळीकडे अंधार करून टाक. आणि म्हणून ते म्हणतात विनंती ऐक कंसारी करी अंधार बाहेर. संत सोप्या भाषेमध्ये सांगतात आणि उपनिषद आपल्याला अंगुष्ठ मात्र पुरुषा मध्ये आत्मनि तुष्टती या भाषेमधून सांगितलंय. पण हे निश्चित आहे की काही झालं तरी आत्मा जो आहे तर त्याचं ध्यान कसं करायचं, तर तो प्रमाणे तेजोमय आहे आणि तसा तो आतमध्ये आहे आणि तसं ध्यान करायला सांगितलंय. आणि त्या ध्यानाचा परिणाम त्यांनी म्हटले पुढे काय आहे, तर ते त्या ध्यान केल्यामुळे जीवाचा अंतरंग अत्यंतिक शुद्ध होणार आहे. इतकं शुद्ध होईल, इतकं शुद्ध होईल. जीवाला जर म्हणजे आपल्या मन आणि बुद्धी, मुळामध्ये बुद्धी ही जी उपाधी आहे ती बुद्धी आपल्याला आत्मस्वरूपामध्ये लीन करायची आहे. आणि ज्या वेळेला बुद्धी आत्मस्वरूपामध्ये लीन होते, मन आत्मस्वरूपामध्ये लीन होतं, इंद्रिय सगळे आत्मस्वरूपात लीन होतात, तेव्हा आपल्याला आत्मानुभूती येते. आता हे जे लीन करणं आहे, हे लीन करण्यासाठी ते सगळं अत्यंतिक शुद्ध पाहिजे ना. मग ते शुद्ध करण्यासाठी ध्यान आहे, शुद्ध करण्यासाठी ज्ञान आहे, शुद्ध करण्यासाठी उपासना आहे. आणि म्हणून उपासना, ध्यान, ज्ञान हे सगळी जी साधनं आहेत ती अंतरंगाच्या शुद्धीसाठी आहेत. आणि एकदा अंतरंग अत्यंतिक शुद्ध झालं, मन शुद्ध झालं, बुद्धी शुद्ध झालं की शुद्ध तत्व, बुद्धी शुद्ध जी आहे ती शुद्ध असणाऱ्या, निरंजन असं असणाऱ्या त्या आत्मस्वरूपामध्ये आपण लीन करू शकतो. दृष्टांत दिलाय बरं का तिथे उपनिषदांचा. तो उपनिषदांना दिलेला दृष्टांतच आहे. शुद्ध पाणी शुद्ध पाण्यामध्ये जसं बेमालूमपणे मिसळतं, शुद्ध पाणी शुद्ध पाण्यामध्ये बेमालूम मिसळतं. पण शुद्ध पाण्यामध्ये गढूळ पाणी घातलं तर दोन्ही पाणी गढूळ होतं. शुद्ध पाण्यामध्ये तेल घातलं तर वरतीच तरंगतं. पण बिस्लरीची 2 पाण्या बाटल्या घातल्या आणि एकमेकांमध्ये मिसळल्या तर त्या इतक्या बेमालूम मिसळतात, कोणतं पाणी वेगळं कळत नाही. तसं जीव जर अत्यंतिक शुद्ध असेल तर निरंजन अशा आत्मतत्वाचा तो काय करू शकतो, तर त्यात तो लीन होऊ शकतो. आणि म्हणून पुढचा मंत्र आपल्याला सांगतो काय आहे, तर शुद्ध पाणी शुद्ध पाण्यात जसं मिसळतं तशी आपली बुद्धी आपल्याला शुद्ध करायची, चित्त शुद्ध करायचं आहे. आणि मग असं शुद्ध जर चित्त झालं तर त्याला जगताचं स्वरूप काय ते कळतं. कारण जगतामध्ये दृष्टी गेल्याबरोबर तुम्हाला आम्हाला नाम आणि रूप दिसतात, पण जे संत आहेत, सद्गुरू आहेत, त्यांना नामरूप दिसतच नाही. त्या नामाच्या पाठीमागे जे तत्व आहे, त्याचं असणारं अस्तित्व आहे, त्याचं असणारं चित्त म्हणजे तिथे असणारं ज्ञान तत्व आहे आणि त्याचा आनंद तेवढंच त्यांना दिसतं. म्हणून ते सच्चिद आनंद स्वरूप ब्रह्माचा तरी बघतात किंवा ईश्वराचं अस्तिभाती प्रियत्व बघतात, पण नाम आणि रूप ते पाहतच नाहीत. मग जगताचं जे दृश्य दिसतंय त्याच्या पाठीमागे काहीतरी आहे. जसं वृक्ष दिसल्यानंतर वृक्षाचा जो आधार आहे तर तो वृक्ष जो आहे तर त्या वृक्ष भला मोठा दिसत असला, त्याला फळं आहेत, फुलं आहेत, लाखो पानं आहेत, पण त्याचं अस्तित्व कोणामुळे आहे, तर न दिसणाऱ्या मुळामुळे आहे. आणि म्हणून ज्ञानी जेव्हा वृक्षाकडे बघेल त्या क्षणी त्याला मुळाचं आठवण होते, न दिसणारं मूळ त्याला आठवतं. तसं दृश्य बघितल्याबरोबर दृश्याच्या पाठीमागे असणारं जे ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व आहे त्याचं स्मरण कोणाला आहे, तर ते ज्ञानानं आहे. आणि ते तसं होणं ते चैतन्य स्वरूप आहे. हे जो जाणतो तोच काय होतो, तर तो त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप होऊ शकतो. आणि असं या शरीररूपी आता हा आत्मा जाणण्यासाठी, हे चैतन्य जाणण्यासाठी अत्यंत शुद्ध असं असणारं हे शरीर आहे. आणि म्हणून त्या आत्म्याने काय केलंय म्हणे, खूप छान मंत्र सांगतो बरं का. तो मंत्र आपल्याला असं सांगतो की त्या आत्म्याने म्हणे शरीररूपी नगर स्वीकारलेलं आहे. शरीररूपी नगर आत्म्याने स्वीकारलेलं आहे आणि आत्मा आता तिथे राहिला आलाय. आता तो आत्मा स्वीकारेल का, पुन्हा लक्षात येईल भाषा अध्यारोपाची. आकाशामध्ये घर बांधतो की असलेल्या म्हणजे आकाश घेऊन आपण घर बांधलं की असलेल्या आकाशामध्ये आपण घर, आकाश आहेच. तसं आकाशापेक्षा सूक्ष्म असणारं आत्मतत्व इथे आहेच, ब्रह्मतत्व आहेच. तिथेच आम्ही आलेलो आहोत. आणि म्हणून जणू काही हे शरीररूपी नगर जे आहे ते कोणी स्वीकारलेलं आहे, तर ते त्या आत्म्याने स्वीकारलेलं आहे. आणि मग आणखीन त्यांनी पुढे आता या ठिकाणी जे यमराज आहेत
ते म्हणतात, नचिकेता अजून तुला एक ध्यानाची छान प्रक्रिया सांगतो बरं का. आता तू बघितलंस हे विश्व कसं निर्माण झालं, एकोम बहुश्याम झालं, मग त्याच्यातून काय काय निर्माण झालं, मग तिथे गुणमाया झाली, मग गुणांच्या नंतर ईश्वर तत्व आलं, ईश्वराने पंचमहाभूतं निर्माण केली, मग पंचमहाभूतातून पंचीकरण, हे जड चैतन्य म्हणजे सजीव निर्जीव म्हणजे चैतन्य जड आणि चैतन्याने युक्त असं संपूर्ण विश्व निर्माण झालं. हे सगळं जरी झालं ना तरी लक्षात ठेव की हे सगळं कुठे आहे तर एकाच पिंडामध्ये आहे बरं का आपल्या. आणि म्हणून आकाश जे आहे ना, जे आकाश बाहेर आहे, ह्या शरीराच्या आतमध्ये जे आकाश आहे त्याला घटाकाश म्हणतात, आणि घटाकाशाच्या बाहेर जे आहे ते महदाकाश आहे. पण हे आकाशच काय आहे? आकाश ब्रह्म आहे असं ध्यान कर. वायू आहे, बाहेर भरपूर वायू आहे. तोच वायू मी श्वासाच्या रूपाने जेव्हा माझ्या आतमध्ये घेते, म्हणून श्वास घेताना मरुतत्व वायुतत्व मी आत घेते, आणि आतमध्ये जेव्हा तो वायू जातो तेव्हा मग ते 10 पंच मुख्य प्राण आणि 5 उपप्राण म्हणून ते कार्य करतात. पण हा वायू आतमध्येही वायू आहे आणि बाहेरही वायूच आहे. आणि म्हणून काय आहे तर हे कोणतं तत्व आहे? ते वायुतत्वच आहे. आणि ते वायुतत्व जेव्हा उपाधीमध्ये शिरतं किंवा उपाधीमध्ये आत आहे असं आपण म्हणतो, श्वासरूपाने जेव्हा घेतलं जातं तेव्हा ते उपाधीच्या आकाराचंच होऊन जातं. आणि अगदी तसं आकाश तत्व सुद्धा उपाधीच्या आकाराचंच होऊन जातं. आणि म्हणून आत असणारा वायू आणि आत तो कसा आहे, तो आत असणारा श्वास किंवा प्राण आहे, आणि बाहेर असणारा तो सूत्रात्मा आहे. दोन्ही मरुत तत्वच आहेत ना. मग आता बुद्धीचा निर्णय कर. काय निर्णय कर तर हा वायू ब्रह्म आहे, आकाश ब्रह्म आहे, वायू ब्रह्म आहे. आणि मग त्यान म्हटलं अग्नी आहे. अग्नितत्व म्हणजे तेज तत्व आहे, ज्याची बुद्धी आहे, ज्याच्यामुळे आपलं अन्न पचतंय. मग तोच आपल्या शरीरामध्ये आहे. आणि ते जर आपल्या शरीरामध्ये असेल तर मग आता तोच अग्नी आतमध्ये आहे आणि तेज तत्व बाहेर आहे. बाहेर तो कसा आहे? सूर्य रूपाने आहे. आतमध्ये तो आत्मज्योती रूपाने आहे. मग ते अग्नी तत्वच आहे. मग हे अग्नी काय आहे तर हे अग्नी हेच ब्रह्म आहे. असं काय कर तर ते तू असं ध्यान कर. आणि असं ध्यान करता करता संपूर्ण शरीराला सोलून काढ की मग हे अग्नी काय आहे? आकाश तत्व ब्रह्म आहे. पण ते मी नाही आहे ना, ते जाणणारा मी वेगळा आहे. आणि तिथे जेव्हा जाशील तेव्हा तुला खरी सुखाची प्राप्ती होईल असं सांगितलं. आणि मग आता नचिकेतांनी प्रश्न विचारलाय, मग ते सुख म्हणजे नेमकं काय होतं ते मला जरा सांगा ना. जेव्हा आत्मानुभव येईल, जेव्हा मला खरंच ब्रह्म अनुभव येईल तेव्हा सुख होतं म्हणजे नेमकं काय होतं ते बरं मला जरा समजावून सांगा असं सांगितलं. आता ते कसं काय सांगणार, कारण ते सांगताच येत नाही. ते वाणीने बोलताच येणार नाही. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, श्रुती माऊलीच म्हणते की जे वाणीने बोलताच येणार नाही. माऊलींनी फार सुंदर वर्णन केले. माऊली असं म्हणतात की हे सांगतात की काय माऊलींनी वर्णन केले, किंबहुना होये सोये जीव आत्मयासील आहे, तेथ जे काय होय तया नाव सुख. जीव ज्या वेळेला आत्मस्वरूपामध्ये लीन झालेला आहे तिथे जे काही होतं त्याला सुख किंवा आनंद मिळतात. त्याचा कोणताही तपशील माऊलींनी दिलेला नाही. शास्त्राने सुंदर दृष्टांत दिलाय. डॉक्टर काका एक सुंदर दृष्टांत देतात. ते म्हणतात की समजा कल्पना करा माझी एक हिऱ्याची अंगठी आहे आणि ती एका हिऱ्याची अंगठी मी कुठेतरी सरोवरामध्ये गेलो आणि ती माझी हिऱ्याची अंगठी सरोवरामध्ये पडली. आता हिऱ्याची अंगठी एवढी किमती असणारी अंगठी सरोवरामध्ये पडली म्हणून मी सरोवरामध्ये उडी मारली. पट्टीचे पोहणारे ते आहेत आणि म्हणून ते म्हणाले की मी सरोवरामध्ये उडी मारली. त्या सरोवराचा तळ ढवळून काढला. इतका प्रयत्न केल्यानंतर मला माझी अंगठी मिळाली. अंगठी मिळाल्यानंतर विलक्षण आनंद झाला. पण आनंद झाला हे सांगण्यासाठी तोंड उघडलं तर नाकातोंडात पाणी जाणार आहे आणि मी आहे तिथेच राहणार आहे. याचा अर्थ बोलता येत नाही, सांगता येत नाही. आनंद झालेला केव्हा सांगता येईल? पाण्याच्या बाहेर आल्यानंतर. याचा अर्थ जेव्हा प्रत्यक्ष आत्मानुभूती आहे तेव्हा वाणी कार्य करतच नाही. यतो वाचा निवर्तन्ते, ज्या क्षणी अनुभव आहे त्या ठिकाणी अनुभव घेणारी वृत्ती हे तेच झालेली आहे. इंग्रजीमध्ये छान म्हटले, द सीनर हॅज बिकम सीन. वृत्ती तेच झालेली आहे, ती त्या आनंदापासून भिन्न नाही, वेगळी नाही. आणि म्हणून त्या संदर्भात काही सांगता येत नाही. आणि म्हणून माऊली म्हणते किंबहुना होय सुख जीव आत्मयासील आहे, तेथ जे काय होय तया नाव सुख.
समजावून सांगितलंय. यमधर्म जे आहेत ते शिष्याला समजावून सांगतायत आणि मग त्याने असं म्हटलंय की पुन्हा समजावून सांगतायत. लक्षात घे, हे आत्मानंद हा असा असा स्वरूपाचा आहे आणि तो तुला विचारांनी वळायचा आहे. आणि म्हणून हा विचारांनी हा आनंद आपल्याला भोगता येतो आणि तो सगळं बुद्धीला समजवून घे. इथे क्रियेचं काही काम नाही, शरीराचं नाही आहे. आणि म्हणून ऐशी ही विचारांची कामे. विचार कर. विचार हे फार मोठं साधन परमार्थामध्ये आहे हे समजावून सांगितलंय. आणि मग पुन्हा ऊर्ध्व मूल मधशाखा जसं गीतेमध्ये आहे तोच तशाच प्रकारचा मंत्र पुन्हा कठोपनिषदामध्ये, की मूळ कुठे आहे तर वर आहे आणि खाली काय आहेत तर त्याच्या फांद्या आहेत. आणि त्याच प्रकाराने जसं आपण आत्ता दृष्टांत बघितला तर तोच दृष्टांत पुन्हा सांगितलेला आहे. आणि मग सांगितलेलं आहे की वर मूळ आहे आणि वर मूळ आहे याचा अर्थ वर आहे याचा अर्थ सगळं जे संपूर्ण अधिकार आहेत ते त्याच्याकडे आहेत. वर याचा तर ते अत्यंतिक श्रेष्ठ आहे. ते वर म्हणजे खाली वरती नाही आहे. अंतर्बाह्य जे व्यापून आहे ते वर खाली असं असणार आहे का? तिथे वर खाली काही नाही आहे, लक्षात घ्या. ते संपूर्ण आहे पण ते वर याचा अर्थ श्रेष्ठ आहे, अत्यंत पर, अत्यंतिक सूक्ष्म आहे. आणि यासाठी तो दृष्टांत त्या ठिकाणी समजावून सांगितला. आणि मग सांगितलं की हा अनुभव केव्हा घ्यायचा. बरेच वेळेला असं वाटतं की आम्हाला मोक्ष कधी हवा आहे, आम्हाला देह पडल्यानंतर हवा आहे. असं नाही. आत्मानुभव केव्हा घ्यायचा आहे तर याची देही याची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा. याचा अर्थ या देहामध्ये असतानाच मी देहापासून वेगळं व्हायचंय. आणि देहापासून वेगळं व्हायचंय म्हणजे या देहाच्या शिवाय सुद्धा आम्हाला, इंद्रियांच्या शिवाय सुद्धा आम्हाला भोग भोगता येतात. याची अनुभूती मला आत्ताच घ्यायची आहे. देहाशिवाय जर मला भोग भोगता येतात हे आपल्याला एकदा पटलं तर आपण इंद्रियांच्या मागे लागू का? संत प्रश्न विचारतात, राजा याची कांता काय भीक मागे. जिला आत्मानंद प्राप्त झालाय ती कोणी विषयांच्या दारामध्ये मला थोडं सुख द्या सुख द्या असं म्हणेल काय? नाही म्हणणार ना. मग आत्मानंद जिवंत असतानाच आपल्याला भोगायचं आहे. आणि म्हणून देह असेपर्यंत साधना करायची. देह असेपर्यंत हा देही कोण आहे, ह्या रथाचा, शरीररूपी रथाचा रथी कोण आहे हे सगळं समजून घ्या सांगितलंय. आणि मग यानंतर ब्रह्मभावामध्ये राहायला सांगितलंय. आणि मग ब्रह्मभावामध्ये राहणं आणि ही काय आहे तर ही साधना कशी करायची हे सगळं सांगितलंय. आणि मग याच आत्मज्योतीमध्ये संपूर्ण विश्व जे आहे ते प्रकाशमान होणार आहे. कारण कोणत्या प्रकाशामध्ये आपण, एकक श्लोकी वेदांत आहे काय बरं का. आपण म्हणतो की मला कशाच्या साह्याने दिसतं, मला सूर्याच्या प्रकाशात दिसतं. पण खरंच सूर्याच्या प्रकाशात दिसतं? सूर्याच्या प्रकाशाने केवळ अंधकार नाहीसा होतो. पण एखादी गोष्ट जर आपल्याला पाहायची असेल, बघायची असेल तर आपली अंतःकरण वृत्ती, डोळा ह्या इंद्रियांच्या माध्यमातून जेव्हा ती बाहेर जाते आणि एखाद्या वस्तूच्या आकाराची होते तेव्हा त्या वृत्तीच्या साह्याने, वृत्ती त्या वस्तूच्या आकाराची झाल्यामुळे आपल्याला ज्ञान होतं. मग आत असणारी जी काही आहे ज्ञान आत्मस्वरूपाचं, ती वृत्ती जेव्हा बाहेर येते ना तेव्हा आपल्याला ज्ञान होतं. मग याचा अर्थ जगताचं जे ज्ञान आहे, जगताचं प्रकाशन आहे, विश्वाचं प्रकाशन आहे, आपल्या प्रत्येक अवस्थेचं प्रकाशन करणारा कोण आहे तर तो प्रकाशन करणारा आत्मज्योती ही याच देहाच्या आतमध्ये आहे. आणि ती तू बघून घे असं सांगितलंय. आणि खूप सुंदर पुढे दृष्टांत दिला बरं का. दृष्टांत असा दिला, त्याने असं म्हटले, एखादं घर बांधलं तर विटांच्या शिवाय घर तयारच होत नाही. जर घर तयार करायचं असेल तर विटा लागतात. तसं या विश्वामध्ये जर कसलंही ज्ञान करून घ्यायचं असेल, काही समजून घ्यायचं असेल तर आपल्याकडे आत्मज्योत असलीच पाहिजे. आत्मज्योत नसेल तर कसलंही ज्ञानच होणार नाही. जसं घर बांधण्यासाठी वीट अत्यंतिक आवश्यक आहे तसं विश्वाचं असू दे, स्वतःचं असू दे, कोणत्याही अवस्थेचं असू दे, ते ज्ञान होण्यासाठी कसली आवश्यकता आहे तर आपल्याला आत्मज्योतीचीच आवश्यकता आहे. मग ह्याच्यासाठी आता नचिकेता तू काय कर सांगितलंय. आता महावाक्याचं चिंतन कर. श्रुतीने जे काही सांगितलेलं आहे त्याचं चिंतन कर. आणि हे चिंतन करण्यासाठी तुला बहिरंगाचा सगळा विसर पडला पाहिजे. म्हणून वैराग्य तर तुझ्याकडे आहेच. त्या वैराग्याने काय सुटलं पाहिजे तर संग सुटला पाहिजे ना. त्यांनी सगळं नाकारलंय, पण नाकारलं असलं तरी संग किती चुकला आहे. कारण मागितलंय ना वडिलांना सुद्धा, वडिलांची शांती मागितली, याचा अर्थ कुठेतरी वडिलांचा संग आहे ना आतमध्ये. आता गुरुदेव त्या शिष्याला सांगतायत तुला निस्संग व्हायचंय. जोपर्यंत तू निस्संग होणार नाहीस ना, विषयांचा संग सुटणार नाही, तोपर्यंत बुद्धीचा सुयोग आत्मस्वरूपाशी होणार नाही.
बुद्धीचा सुयोग जर त्या आत्मस्वरूपाशी व्हायचा असेल तर काय करावं लागेल तुला, तर सर्व संग सोडावा लागेल. आणि म्हणून आता काय कर, वैराग्य तर तुझ्यापाशी आहे, सर्व संग सोडून टाक सांगितलंय. आणि मग तुला लक्षात येईल की जे काही चिंतन मी तुला सांगितलंय त्या चिंतनाच्या साह्याने तुला काय घडेल, तर नित्य आत्मदर्शन घडेल. आणि मग आता आत्मदर्शन म्हणजे काय आहे, तर जगामध्ये जे जे काही दिसणार आहे, तर जगामध्ये आत्मस्वरूपाचं दर्शन जर झालं तर कोणत्या कामना शिल्लक राहिल्या, काही कामनाच शिल्लक राहिले. आता कामना शिल्लक नाहीत म्हणजे वासना शिल्लक नाही, आणि वासना शिल्लक नाही म्हणजे काहीच शिल्लक नाही. पण हा मार्ग कुठून जाणार आहे, तर तो ध्यान मार्गातून जाणार आहे. पण या ध्यान मार्गातून तू तिथपर्यंत जाशील, पण त्यातले फक्त धोके तुला सांगतो. आणि म्हणून आता गुरुदेव ध्यान मार्गातले धोके सांगतात. ते असं म्हणतात, ध्यान मार्गामध्ये 4 धोके आहेत, समजून घे. पहिला लय, याचा अर्थ तू जेव्हा ध्यानाला बसशील ना तेव्हा तुला झोप येईल, त्याला लय म्हणतात. तो धोका तुला टाळायचा आहे, पुढे जायचं आहे. पुढे विक्षेप नावाचा दुसरा दोष आहे. याचा अर्थ तुझ्या मनामध्ये पुन्हा पुन्हा विचार येईल, तू एका विषयावरती स्थिर राहणार नाहीस. विक्षेप म्हणजे मनाचं चांचल्य. हा दोषही तुला काय करावा लागेल, तर विचाराने तो तुला बाजूला सरकावा लागेल. याच ध्यानाचा तिसरा दोष आहे कषाय, म्हणजे तू तटस्थ होशील, म्हणजे तुझी वृत्ती ना आत्माकारच होणार नाही. वृत्ती आत्माकार होते किंवा नाही, ती दुसरीकडे तर कुठेतरी नाही ना स्थिर राहिलेली. हे तुझं तुलाच पाहावं लागेल. म्हणून हा कशाय दोष काय आहे, तो तुझा तूच तुला तपासायचं हे जाणून घे. आणि चौथा दोष आहे रसास्वाद. ध्यानाला बसल्यानंतर एक अशी अवस्था येते, विचाररहित अवस्था आहे. आणि जिथे विचाररहित अवस्था आहे तिथे विलक्षण आनंद आहे. आणि का आनंद आहे, कारण विचाररहित अवस्थेमध्ये अत्यंत वृत्ती शांत आहे. आणि ती शांत असली तरी तो जीव तिथेच रमण्याची शक्यता आहे. आणि तिथेच तो रमत असेल तर तो आनंदाचा आभास आहे आणि तिथे ती रमते. आणि म्हणून तिथेही रमू नकोस, तिथूनही तू काय कर, तर त्या तुझ्या वृत्तीला काढ आणि पुन्हा कुठे जाता आत्मस्वरूपामध्ये स्थिर. आणि म्हणून ध्यानाचे दोष सांगितले. आणि असं करत करत या बुद्धीचा लय काय करून टाक, इंद्रियांचा लय मनामध्ये करायचा, मनाचा लय प्राणशक्तीमध्ये करायचा, प्राणशक्तीचा लय बुद्धीमध्ये करायचा, बुद्धीचा लय आत्मस्वरूपामध्ये करायचा. आणि मग आत्मस्वरूपामध्ये करून टाकल्यानंतर ती अंतःकरणाची जी स्थिती आहे ती अनुभवण्याची स्थिती आहे. आणि अशा तऱ्हेने हा जो आत्मा आहे तो नित्य आहे, त्याला येणं नाही आणि जाणं नाही. आणि तेच तुझं काय आहे तर स्वरूप आहे. तो आत्मा नाही, तो आता मीच आहे आणि ते माझं स्वतःचं स्वरूप आहे, हे तू जाणून घे. एवढं सांगितलंय. आणि ह्या उपनिषदाची जी आहे त्या उपनिषदाची समाप्ती या ठिकाणी झाली आहे. आपण थोडक्यामध्ये संपूर्ण हे उपनिषद बघितलं, पण ह्याच्यामध्ये एक क्रम आहे. आपण संपूर्ण त्या उपनिषदाला एक थोडी भराभर कोणापणे प्रदक्षिणा घातली. पण ह्या उपनिषदाचा शेवटचे काही मंत्र ज्याच्यामध्ये एक क्रम आहे तो मंत्र बघूया. म्हणजे महत्त्वाचे कोणते मुद्दे ह्या उपनिषदामध्ये आलेत ते पुन्हा लक्षात ठेवू. आणि मी या ठिकाणी थांबून जाते. पहिल्यांदी ह्या उपनिषदातील तत्वचिंतनाचा जो क्रमविकास आहे तो असा आहे, उत्तिष्ठत जागृत व्हा, प्राप्य वरान निबोधत. उठा आणि काय व्हा, जागे व्हा आणि सद्गुरूंच्या चरणी जा आणि आत्मस्वरूपाचा बोध करून घ्या. नंतर त्यांनी म्हटलंय की हा आत्मस्वरूपाचा बोध कसा मिळणार नाही, नायम आत्मा प्रवचनेन लभ्याः. तो काही शब्दांनी कळणार नाही, वाचून ग्रंथ कळणार नाही आणि ऐकून तर कळणार नाही. हा मार्ग कसा आहे, अत्यंत तलवारीच्या धार केलेल्या शस्त्रावरती चालण्यासारखा आहे. आणि म्हणून क्षुरस्थ धारा निशिता दूरस्थया दुर्गहा पंथ. हा पंथ अत्यंत दुर्गम असा तो आहे. त्यानंतर योग मार्गाने या मार्गावरती वाटचाल करता येते. हा आत्मा हा रथी आहे, बुद्धी सारथी आहे, मन लगाम आहे, इंद्रिय घोडे आहेत. आणि हा शरीररूपी रथ हे संपूर्ण रूपक जाणून घे या ठिकाणी सांगितले. विधात्यांनी त्या ब्रह्मदेवानी इंद्रिय आपली परांची खाणी सगळी इंद्रिय बहिर्मुख बनलेली आहेत. आणि म्हणून आपल्याला काय होत नाही तर आत्मदर्शन होत नाही असं सांगितलंय. आणि मग इंद्रियांपेक्षा काय श्रेष्ठ आहे, तर इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून मला काय करायचं आहे, तर मला अंतिम जी सीमा आहे त्या आत्मस्वरूपापर्यंत मला जायचं आहे. तो आत्मा कसा आहे, अंगुष्ठ मात्र पुरुषा मध्ये आत्मनि तिष्ठती आहे. अत्यंत दूर नसलेल्या ज्योतीप्रमाणे तो प्रकाशमान आहे. आणि मग मृत्यूनंतर काय आहे, तर कर्मानुसार पुनर्जन्म मिळेल. आणि तो नको असेल तर मग काय करणं आहे, तर त्याच्या अनुसंधानामध्ये
सगळी कर्म करणं आहे आणि त्याच्या अनुसंधानात जर कर्म केली तर ती त्याला समर्पित होती. त्या कर्माचा लेप आपल्याला लागणार नाही आणि मग हा फेरा आपोआप संपून जाईल. असं हे उपनिषद जे आहे ती केलेली सगळी सेवा काय करते तर प्रभू रामाच्या चरणी समर्पित करते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.